आणि आता आपण बघूयात मुंबई सुपरफास्ट. मुंबईतील मातोश्रीवरील ठाकरेंच्या खासदारांची बैठक पार पडली. दरम्यान या बैठकीला भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव हे गैरहजर होते, तर संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर यांची ऑनलाईन उपस्थिती होती. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत आगामी रणनीतीबाबत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. कर्जमाफी आणि महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्याचे आदेश त्यांनी खासदारांना दिले आहेत. तसंच सर्व खासदार आपल्या सोबतच असून कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी असलेला संभ्रम दूर करून पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मातोश्रीवरील बैठकीला सर्व खासदार उपस्थित असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. 4 खासदारांनी प्रत्यक्ष तर 5 खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती लावल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव हे रुग्णालयात आहेत. भाऊसाहेब वागचौरे यांच्या पत्नी आजारी आहेत, ते शिर्डीच्या रुग्णालयात उपस्थित होते. नागेश आष्टीकर यांचे चिरंजीव विधान परिषदेच्या निवडणुकीला उभे राहिले आहेत, त्यामुळे त्यात ते गुंतलेले आहेत. तर संजय देशमुख यांच्या घरी मंगल कार्याचं काम सुरू आहे, तेही ऑनलाईन पद्धतीनं बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली आहे. मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत खासदारांच्या अनुपस्थिती संदर्भात अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. नॉट रिचेबल असले म्हणजे दुसऱ्या पक्षात गेले असं नाही, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे. ईशान्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कारचा अपघात झालाय. उद्धव ठाकरेंच्या बैठकीला जात असताना अपघात झाला. ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्यानं गाडीचं नुकसान झालं, मात्र सुदैवानं संजय दिना पाटील यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मातोश्रीवरील शिवसेना युबीटीच्या खासदारांच्या बैठकीवर नितेश राणेंनी टीका केली आहे. बैठकीला 3च खासदार उपस्थित होते. ऑपरेशनची गरज नाही, लोकप्रतिनिधींनाच शिवसेना युबीटीमध्ये राहायचं नाही, असा निशाणा नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर साधला आहे. राज्याचं अर्थखातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवावं या संजय राऊतांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी आज उत्तर दिलंय. हे शेवटचं सर्टिफिकेट ज्याची मला गरज होती, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. महायुतीमध्ये अनेक सक्षम नेते आहेत, सध्या अर्थखातं माझ्याकडे, भविष्यात बघूयात, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. संजय राऊतांनी राज ठाकरेंना पुन्हा इंडिया आघाडीत येण्यासाठी निमंत्रण दिलंय. उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र देशाचं नेतृत्व करावं असं विधान संजय राऊतांनी केलं. या निमंत्रणावर महायुतीतील नेत्यांनी राऊतांना टोला लगावलाय. ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही आता ऑपरेशन लांडगा करणार. टायगर राष्ट्रीय प्राणी असल्यानं त्याचा अपमान का करायचा, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. याला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांना दवाखान्यात जाण्याची गरज आहे, यावर केवळ एकनाथ शिंदेच उत्तर देतील, असं शिरसाट म्हणाले. माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांच्याबद्दल मोठं विधान केलं. निलेश राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील आणि शिंदे गटाला याची कल्पनाही नसेल, असं नाईक म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट स्वतंत्र लढतील, असा दावाही नाईकांनी केला आहे. तुकाराम मुंडे खूप चांगलं काम करतायत. भेसळ रोखल्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळेल. सरकारनं तुकाराम मुंडेंची बदली करण्याच्या भानगडीत पडू नये, अन्यथा सरकारला सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. जरांगेंनी तुकाराम मुंडे यांच्या कामाचं कौतुक केलं. पांढऱ्या पट्ट्याच्या मुद्द्यावरून जयंत मुनी, निलेश चंद्र आणि मनसे नेते संदीप देशपांडेंमध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळालं. मुंबऱ्यात हिरव्या रंगावर काळे पट्टे मारा, असा सल्ला निलेश चंद्र मुनींनी संदीप देशपांडेंना दिलाय. तर देशपांडेंनी निलेश चंद्र यांनी जशास तसं उत्तर दिलं. सरकारने 2 दिवसात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी केलेली आहे. सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू, असा इशारा राजू शेट्टींनी दिला. अंबरनाथमध्ये मोतीराम पार्ककडे जाणाऱ्या पुलाच्या बांधकामावरून शिवसेना राष्ट्रवादी श्रेयवाद रंगलाय. पुलाचं काम अपूर्ण असताना उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांचा पूल सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यानंतर शिवसेना नगरसेविका रोहिणी भोईर यांनी लगेचच हा पूल पुन्हा एकदा बंद केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेनं राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित केले. आजच्या दिवशी मनसेनं मुंबईकरांना एक अनोखं गिफ्ट दिलं.
मुंबईतील दुचाकीस्वारांना पेट्रोलवर प्रति लिटर 5 रुपयांची सूट देण्यात आली. आमदार प्रसाद लाड यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. उत्तम आरोग्य, निरोगी दीर्घायुष्य आणि पुढील यशस्वी सार्वजनिक वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. राज ठाकरे यांचा वाढदिवस भांडूपमध्ये अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. पेट्रोल पंपावर 5 रुपये सवलतीच्या दरात पेट्रोलचं वितरण करण्यात आलं. भिवंडीत राज ठाकरेंचा वाढदिवस हरित वाढदिवस म्हणून साजरा होणार आहे. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष विनाश जाधव यांनी याबाबत माहिती दिली. आपत्ती प्रतिसाद दलांच्या ताफ्यात 125 स्वयंचलित बोटींचा समावेश करण्यात आलाय. पूरस्थिती, समुद्र किनाऱ्यांवर मदत कार्य आता अधिक सुलभ होणार. 125 रोबोटिक वॉटरक्राफ्ट आपत्ती प्रतिसाद दलाला देण्याची तयारी सरकारनं दर्शवली आहे. राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 दिवसांनी वाढवण्याच्या हालचाली राज्य सरकारनं सुरू केल्या आहेत. सध्या 1 जून ते 31 जुलै अशी 61 दिवसांची असणारी ही बंदी 76 दिवसांपर्यंत नेल्यास समुद्रातील माशांच्या प्रजोत्पादनाला मोठा वाव मिळेल. राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होत असताना प्रत्येक विषयासाठी आठवड्यात किती तासिका असतील यावर शिक्षक आणि मुख्याध्यापकांमध्ये संभ्रम होता. मात्र शिक्षण विभागानं तासिका वेळापत्रक जाहीर केल्यानं शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीची वाटप यादी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागानं जाहीर केली आहे. यात नामांकित महाविद्यालयांमधील कला आणि विज्ञान शाखेचा कट ऑफ लक्षणीयरित्या घसरलाय. त्यामुळे 90% पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.